यजमान आणि मजाच्या शेवटी आहे असे सगळे शब्द जसा आत्मन झाला चतुर्थी पंचमी आत्मनाम षष्ठी संबोधन म्हणजे आत्मा सगळे असे जे काही शब्द असतील ते सगळे याप्रमाणे आपण चालवायचे ते लक्षात ठेवा. आता पुढचा शब्द आहे शारंगी. कोणता आता शब्द घेत आहोत आपण शारंगीन. शारंगीन शब्द ठेवण्याचा अगोदर कारण तसं तर शारंगीन शब्द आपला मगवन शब्द झाल्यावर यायला पाहिजे इन्नंत अनंत नंतर इन्नंत, पण नकारांत आहे एवढ्या बुद्धीनंच तो अगोदर ठेवला, कारण की तसेच आपल्याला इन्नंत शब्द फार महत्त्वाचे आहेत, नाहीतर मग लघुमध्ये ते लवकर प्रगट होत नाहीत. आता पहा, जे काही शब्द झाले राजनप्रमाणे केवळ लघिमन महिमन इत्यादी जोडाक्षर नाही आहे असे आकारांत शब्द राजनप्रमाणे चालतात. पण ज्याच्यामध्ये वकारांत मकारांत आहेत असे जे शब्द आहेत त्यांच्या अचा लोप होत नाही. बाकी मग जे बी अनंत असतील शेवटी अन असेल त्यांच्या अचा लोप होणार. समजा आता जसा राजन तुम्ही पाहिला हे झाला की नाही. आता एक दिला मूर्धन. मूर्धन तुम्ही म्हणाला आता इथंही लोप होणार नाही, इथं लोप होईल का? कारण की व म अंती नाही. इथं मधलं जे जोडाक्षर आहे र आणि ध आहे. र आणि धकार जोडाक्षरात नाही, व आणि म असल्या तरच लोप होत नाही, बाकीचा लोप होतो. पण मूर्धा मूर्धानव राजनप्रमाणे झाले. मूर्धा मूर्धानव मूर्धान प्रथमा मूर्धानम मूर्धानव मूर्धना मूर्धना मूर्धभ्या मूर्धभी तृतीया मूर्धने मूर्धभ्या मूर्धभ्य मूर्धना मूर्धभ्या मूर्धभ्य मूर्धना मूर्धन मूर्धना. सगळे परमात्मन आत्मन हे सगळे परमात्मन आत्मन हे आपल्या यजवन ब्रह्मण यांच्याप्रमाणे चालणारे आहेत. ठीक ना. अत का आहे शारंगीन. शारंगीन म्हणजे विष्णू.
शारंगीण म्हणजे विष्णू, विष्णूचं नाव आहे शारंगीण. मग आता शारंगीण याची कृतद्धित समासाची या सूत्राने प्रातिपदिक संज्ञा, कृतद्धित समासाच्या या सूत्राने काय आले प्रातिपदिक संज्ञा. आणि प्रातिपदिक संज्ञा झाल्यानंतर सु इत्यादी प्रत्यय पुढे आले तेव्हा काय आलं शारंगीण सु. सु घटकस्य उकारस्य ते होणारच, पण त्या अगोदर एक सूत्र येते पहा. इन हन ते नाही, इन हन हेच आहे का? हां. आता इथं कोणतं सूत्र आलं? सर्वनामस्थानेच्या संबद्ध. कोणतं सूत्र प्राप्त झालं? या सूत्राने पाहता सूची काय संज्ञा आहे सर्वनामस्थान. परत काय कोणत्या सूत्रानं? सुड नपुंसकस्य. या सूत्राने सु औजस औट यांची सर्वनामस्थान संज्ञा होते. आणि सर्वनामस्थान संज्ञा झाली आणि मागे कोणता आहे? उपधा इकार. अलंत्यात पूर्व उपधानं काय झालं? ही उपधा झाला. तेव्हा सर्वनामस्थानेच्या संबद्ध. सर्वनामस्थानेच्या संबद्ध हे सूत्र काय सांगतं? संबुद्धी भिन्न सर्वनामस्थान पुढे असेल तर नकारांत शब्दाच्या उपधेला दीर्घ हो. तो नकारांत शब्द आहे शारंगीण, याच्या उपधेला म्हणजे ईला काय आदेश प्राप्त झाला? दीर्घ. प्राप्त झाल्यावर त्याचा निषेध करण्याकरिता सूत्र आलं इन हन पुषार्यम नाम शव. 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 सचर इन हन पुषार्यम नाम शव. येषां शावेव उपधाया दीर्घो नान्यत्र. येषां शावेव उपधाया दीर्घ. काय रे काय बोलायचं? लिहिलं का? नाही जरा. आता पहा याचा अर्थ काय आहे? इन म्हणजे अर्थात इन्नंत शब्द हन पुषण आणि अर्यमन या शब्दांच्या उपधेला शी पुढे असेल तरच दीर्घ होतो, अन्यत्र किंवा ते दुसऱ्या ठिकाणी दीर्घ होत नाही. इन्नंत शब्द हन पुषण आणि अर्यमन या शब्दांच्या उपधेयला शी पुढे असेल तर दीर्घ होतो, दुसरा कोणी पुढे असेल तर होत नाही. मग आता आपला शारंगीण शब्द कसा आहे सांगा बरं? इन्नंत. इन्नंत म्हणजे याच्या
शेवटी इन आहे, शार्ंगईन, इन झालं की नाही. ज्याच्या शेवटी इन आहे त्याला इन्नंत म्हणतात. मग इन्नंत शब्दाला कधी दीर्घ होतो? शी पुढे असेल तर. मग आता पण सांगा, दुसरीकडे दीर्घ होत नाही. इथं काय आहे पुढे? शी आहे का? म्हणजे सर्वनामस्थानेच्या संबंध या सूत्राने सगळी संबुद्धी भिन्न सर्वनामस्थान म्हणजे सु, औ, जस, अम, औट हे पाचही प्रत्यय पुढे आल्यावर दीर्घ प्राप्त होता. परंतु या सूत्राने सांगितलं शी पुढे असेल तरच दीर्घ हो, अन्य ठिकाणी दीर्घ होऊ नये, नियम केला. म्हणजे आता सु पुढे असेल तर दीर्घ होणार नाही. काय होणार नाही? सु पुढे असेल तर दीर्घ प्राप्त होणारच नाहीये. मग दीर्घ होणार नाही तेव्हा करावं काय? या परिस्थितीमध्ये पुन्हा एक सूत्र आलं. आता इथं करायचे एक वचनातच दीर्घ करायचा. आता सगळीकडचा निषेध झाला. म्हणजे औ, जस, अम, औट या पाचही ठिकाणी जो दीर्घ प्राप्त झाला सगळ्या ठिकाणच्या दीर्घाचा निषेध झाला. आणि आता काय करायचंय? एक वचनातच करायचंय. मग एक वचनातच दीर्घाचा विधान करू म्हणजे पुढे होणार नाही. शौचम, 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 शौच, शौच, शौच इन्नादीनाम उपधाया दीर्घो संबद्ध असो. इन्नादीनाम उपधायः दीर्घ संबद्ध सौ. तर अर्थ काय होईल आता? इन, इन नंतर पुन्हा हन, भूषण, हरियमन यांच्या उपधेला दीर्घ हो. कधी हो? संबुद्धी भिन्न, संबुद्धी भिन्न सु पुढे असेल तर. काय पुढे असेल तर? संबुद्धी भिन्न. सु पुढे असेल तर इन्नंत शब्द, हन शब्द, भूषण, आर्यमन यांना केवळ सु पुढे असेल तरच दीर्घ हो. आता पहिल्यांदा सगळीकडे प्राप्त होता त्याचा निषेध केला सगळीकडे सगळ्यांचा. आणि पुन्हा सु पुढे असेल तर दीर्घ हो. म्हणजे केवळ एक वचनात सु पुढे असला तर इन्नंत शब्दाला हे काय होणार? दीर्घ. मग आधी तर काय होतं? शारंगीनं असं होतं की नाही? मग सु पुढे आहे की नाही? मग हिला काय होणार? दीर्घ. तर काय बनेल? शारंगीन सु. बरोबर. सु घटक उकारस्य उपदेशजन्यास की या सूत्राने संज्ञा आणि सु तसं लोप आहे सूत्रानं लोप. म्हणून आता हलंतापासून पुढे कोण आहे? स. मग कोणतं सूत्र येणार? अप्रोक्त आणि नंतर हंग्याभ्यो. कोणाचा लोप झाला? मग काय राहिला? शारंगीन. शारंगीन नाही, शारंगीन. हो काय राहिला? शारंगीन. शारंगीन आज झालं. मग आता हा नकार कसा आहे? पदांत आहे आणि प्रातिपदिक आहे. म्हणून कोणतं सूत्र आलं?
न लोप प्रातिपदिकांचा असं ना नचा लोप झाला आणि रूप काय सिद्ध शारंगी झाला शारंगी नचा लोप झाला शारंगी. तसं योगींचा काय म्हणेल योगी मालींचं काय म्हणेल माली श्रगधारींचं काय म्हणेल श्रगधारी. ज्ञानींचं ज्ञानी. मग आता द्विवचनात दीर्घ वगैरे काय होणार नाही. शारंगीन धना हो जोडून त्याचं काय म्हणेल शारंगीनव शारंगीन. हा चला बरं आता पुढे एवढं परत जोडा. शारंगी शारंगीनव शारंगीन प्रथमा शारंगीन शारंगीनव शारंगीन शारंगीना शारंगीन भ्याम. इथं नचा लोप होईल आता न लोप प्रातिपदिकांताचे. मग काय होईल शारंगी भ्याम शारंगी भी तृतीया शारंगीने शारंगी भ्याम शारंगी भ्या शारंगीन शारंगी भ्याम शारंगीन शारंगीनो शारंगीनाम शारंगिनी. इथं आता जसं सगळी ठिकाणी शारंगी नाममध्ये दीर्घ झालं नाममध्ये तर इथं दीर्घ होणार नाही. काय बनेल शारंगी नाम काय बनेल शारंगी नाम असं रसच राहिला. शारंगिनी शारंगीन हो शारंगीशो हे शारंगीन संबंध संबोधनात आलं. मग इथे सुचा इथं दीर्घ तर होणार नाही आता. इथं सौचे सांगते असंबुद्ध सौ आहे ना तर दीर्घ होईल. दीर्घ नाही होणार. शारंगीन सुचा लोप झाला शारंगीन झालं आहे ना. सुचा लुक झाला लुक झाल्यामुळे पुन्हा नचा न लोप प्रातिपदिकांत असे त्या ठिकाणी अंगकार्य होणार नाही. मग संबोधन होईल हे शारंगीन. काय बनेल हे शारंगीन. आता यानंतर योगीन चालू असाच योगी योगी नव ज्ञानीन आता इन हन याच्यानंतरचा दुसरा कोणता शब्द इन नंतर झाला नंतर कोणता येईल हन. शारंगीने शब्द पाहिला. आता आहे हन. हनला कोणाला तरी जोडून जास्त राहत होतं एकटा राहत नाही. मग आणला वृत्र हन. वृत्र म्हणजे वृत्रासुर. हन म्हणजे मारणारा. वृत्रासुराला मारणारा कोण इंद्र. मग इथे वृत्र हन शब्दाचा अर्थ काय झाला इंद्र. शारंगीनचा होता विष्णू. शारंग धनुष्यवाला शारंगीन. मग आता आपला झाला वृत्र हन सु कृतादिती समास शासन प्रातिपदिक संज्ञा सु इत्यादी प्रत्यय आले. मग आता सु वृत्र हन सु असं झाल्यावर पुन्हा आपलं इथं दीर्घ करण्याकरता कोणतं सूत्र सर्वनामस्थाने त्याचा बात कोणी केला इन हन पुषार यम नाम शौ.
शी पुढे असेल तरच दीर्घ होईल, सु इत्यादी असल्यावर दीर्घ होणार. मग त्याचं पुन्हा बात कोणी केला, शौच. ते सूत्र म्हणतात शौच सु पुढे असेल तर हे दीर्घ हो. मग डायरेक्ट करू आपण. मग काय झालं, होरत्र हान सु झालं. सु घटक उकाराची संज्ञा लोप. त्याच पुन्हा सचा हलक्या बेदीर्घात अप्र आहे ना. हा आता काय करा, याचा उपदेश झालं तस्य लोप. अप्रोक्त संज्ञा आणि हलंग्याभ्य दीर्घासुद्धीचं प्रक्रम हल आहे की नाही. मग काय राहिलं, वृत्रहान आणि नची नलोप. मग काय बनलं, प्रथमेश एकवचन वृत्रहा झालं. द्विवचन वृत्रहन हो. वृत्रहन हो अशी स्थिती झाली. आता इथे दीर्घ होणार नाही, दीर्घ प्राप्त नाही. परंतु इथं जो न आहे नच्या ठिकाणी अण आदेश अटकूप वांगणून व्यवायपीनं होत नाही का. तिथं दिलं आहे अखंड पदामध्ये आणि इथं सखंड आहे. वृत्र वेगळा खंड आहे होऊ शकतो आणि हन वेगळा खंड आहे. दोन जोडून एक खंड बनला. पण यांचे वेगळे वेगळे विभाजन होऊ शकतात आहे की नाही. त्याकरिता इथे अटकूप वांगणून व्यवायपी प्राप्त नाही, तिथे हे करायचं आहे. त्याकरता सूत्र आलं एकाजुत्तरपदेन 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 8 4 12. मग हे काय सांगतं की एकाच उत्तरपदम तस्मिन् समासे. एकाच उत्तरपदम कस्मिन् एकाच उत्तरपदम यस्य एकाच उत्तरपदम यस्य तस्मिन् समासे पूर्वपदस्थान निमित्तात् परस्य पाहू दे मला है ना. पूर्वपदस्थात निमित्तात् परस्य पूर्वपदस्थात निमित्तात् परस्य प्रातिपदिकांत नुम विभक्तिस्थस्य प्रातिपदिकांत नुम विभक्ति स्थस्य नस्य नसत. त्या दुसऱ्या ह्याच्यात नाही ना, कोणत्या तरी इथं का असं म्हणा ना. मग ते ज काढून टाका एक. मला
उत्तरपद आहे ज्याचा एक अचवाले उत्तरपद आहे ज्याचे त्या समासात एक अचवाले उत्तरपद आहे ज्याचे त्या समासात पूर्व पदामध्ये स्थित असलेल्या निमित्तापासून पुढील प्रातिपदिकांत एक प्रातिपदिकांताचा नमचा आणि विभक्तीमध्ये स्थित असलेल्या नचा न हो काय नचा अण हो इथं एवढ्या जाग्यात पहा म्हणजे पाहता आपल्याला शब्द आहे वरत्रहन इथं एक समासिक शब्द आहे हा दोन पद मिळून एक बनला एक वरत्रपद आणि दुसरं हनपद तर पाहता एक अचवाले उत्तरपद आता हन हे उत्तरपद म्हणजे नंतरचं पद आणि पूर्वपद म्हणजे मागचं पद वृत्र मागचं पद आहे आणि पुढचं पद कोण आहे हन त्यालाच काय म्हणतात उत्तरपद तर हे कोण आहे उत्तरपद हन त्याच्यात किती स्वर आहेत एक ह मधलंच न मध न तर हलंत आहे मग एक स्वरवाला उत्तरपद आहे ज्याचे त्या समासात म्हणजे वृत्रहन या समासात पूर्वपदामध्ये पूर्वपद कोण झाला वृत्र त्र 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 आता बघायला व ऋ त र अ पूर्वपदामध्ये स्थित असलेलं निमित्त कोण आहे र आणि श हे जग नाही पूर्वपदामध्ये स्थित असलेल्या ऋ र श या निमित्तापासून पुढील प्रातिपदिकाच्या शेवटी बरोबर प्रातिपदाच्या शेवटी किंवा नुमचा न आता विभक्तीमध्ये स्थित असलेला न या हा कसा आहे न प्रातिपदिकाच्या शेवटी असलेल्या नच्या ठिकाणी काय होईल अण ठीक मग काय होईल वृत्र हण झालं पुढं वृत्र हण द्वितीय वृत्र हणम वृत्र हण आता द्वितीय बहुवचनात अशी स्थिती आली वृत्र हन अस इथे काय झाले पूर्वाची भसंज्ञा तेव्हा एक आपलं एक सूत्र गेलं कोणतं अल्लोपन अल्लोपन लोप झाल्यावर काय राहिलं वृत्र ह न अस ह कसा राहिला हलंत ह मधला तर हचा लोप झालाय
आता वरत्र ह न अशीच ते झाले, म्हणजे हच्या पुढे हंच्या हच्या पुढे न आला न, तेव्हा सूत्र आजचं अंतिम हो हंतेर्निन्नेषो हो हंतेर्निन्नेषो हो हंतेर्निन्नेषो हो हंतेर्निन्नेषो हो हंतेर्निन्नेषो पहा इति नीतीचे प्रत्यय नकारेचे परे इति नीतीचे प्रत्यय नकारेचे परे नकारेचे परे हंतेर ते हंतर झाले हंतेर हकारस्य कृत्वम तिथंच वृत्ती संपली पूर्ण विराम द्या हंतेर हकारस्य कृत्वम हंतेर हकारस्य कुत्वम स्यात जोडावं काय चालेल पहा ईत नित प्रत्यय कोणते प्रत्यय ईत अणित प्रत्यय आणि कोण नकार पुढे असेल तर कोण कोण पुढे असेल तर ईत प्रत्यय नित प्रत्यय पुढे असतील किंवा नकार पुढे असेल तर हन धातूच्या हला कुत्व हो काय हो कुत्व हो मग हन धातूच्या हला काय होणार कवर्ग आदेश मग कवर्ग आदेश करताना हंचं स्थान पाळ हचं स्थान हचा प्रयत्न काय संवारणात घोष महाप्राण आहे की नाही आणि त्याच्या ठिकाणी संवारणात घोष महाप्राण कोण होईल घ मागे केलं ना आपण जयो अन्यतरस्यामध्ये मग काय झालं हच्या ठिकाणी घ तर काय वृत्र घ न अस जोडलं तर काय होईल वृत्रघ्न काय बनेल आणि इथं आता जेव्हा स्वरादी प्रत्यय येतील तर तेव्हा असंच बनेल घ्न घ्ना वृत्रघ्ना तृतीय क्वेश्चन काय झालं वृत्रघ्ना आता चतुर्थी आले ते तृतीय द्विवचन पाहता वृत्रघ्ना हभ्याम नचा लोप वृत्र हभ्याम वृत्र हभिः तृतीया वृत्रघ्ने वृत्र हभ्याम वृत्र हभ्याम चतुर्थी वृत्रघ्न वृत्र हभ्याम वृत्र हभ्यः पंचमे वृत्रघ्न वृत्रघ्नोः वृत्रघ्नाम षष्ठी वृत्रघ्ने वृत्रघ्नोः वृत्रहसु सप्तमी हे वृत्रहन हे वृत्रहणौ हे वृत्रहणः बस हा चारंगीण आणि वृत्रहण शब्द झाला असेच दोन शब्द तुम्ही लिहून आणा एक पुषण आणि आर्यमन कसं चालेल मी चालून देतो बा पुषा पुषाणौ पुषाणः पुषा पुषणौ पुषणः पुषणम पुषणौ पुष्णः अल्लोपन पुष्णा पुष्भ्याम पुष्भे त्याच्यानंतर आर्यमन अर्यमा अर्यमणौ अर्यमणः प्रथमा अर्यमणम अर्यमणौ अर्यमनः आकारा चलो अल्लोपो न तृतीय काय होईल अर्यमना अर्यमभि भ्याम अर्यमभिः अर्यमने अर्यमभ्याम अर्यमभ्य अर्यमना अर्यमभ्याम अर्यमभ्य अर्यमना अर्यमनो अर्यमनाम अर्यमनी अर्यमनी अर्यमनो अर्यमसु सप्तमी हे अर्यमन हे अर्यमणौ हे अर्यमणः संबोधन आता मी तर असं सांगून चाललोय तुम्ही याचं काय लिहिताय हे मला उद्या पता लागेल म्हणून तुम्हाला सिद्ध करण्याकरता शारंगींचे एक वचन प्रथमा विभक्ती आणि पूर्ण शारंगीण शब्द लिहायचा तसेच आपला कोणता आला वृत्रहण प्रथमा आणि द्वितीय विभक्ती आणि पुषण पुरी पुषणची प्रथमा द्वितीय बस
अयोगीन ज्ञानींचे खाली दिले ना तिथं एवम करून मग ते रूप चालवायचे. बस. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते शांती.